पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो आणि लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, संत योहान बद्दल बायबलमध्ये लिहिलेली गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हालेलुया. येशूचे अगदी उराशी हृदयाशी एक जीव झालेले संत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. संत योहान हा येशूच्या नात्यातलेच होते. प्रेज द लॉर्ड. आणि हृदयाचा संबंध होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हृदयाबरोबरचं नातं म्हणजे जेव्हा विश्रांतीची गरज वाटत आहे, येशूकडे जाऊन टेकायला येशूने परवानगी दिलेली व्यक्ती होती. येशूच्या हृदयातील विचार मला पक्का माहिती आहे असे स्वतःच्या मनामध्ये एक खात्री असलेली व्यक्ती होते योहान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. योहानाच्या पहिले पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहतो 18व्या वचनापासून जे वचन आता ऐकूया. प्रत्येक वचनाद्वारे देव माझ्याशी काय बोलत आहे ते ऐकण्याच्या एक तयारीमध्ये बसलं तर एक एक शब्द तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आणि ते महत्वाचं आहे. हालेलुया. म्हणून वैयक्तिकरित्या वचन तुमच्यासाठी तुम्ही स्वीकार करा. हालेलुया. सिस्टरांच्या मागे उजवा हात वर करून आता या वचनात ऐका आणि वचनाची घोषणा करा. सिस्टरांच्या मागे बोला. प्रीतीच्या ठाई भीती नसते, इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घडवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. हालेलुया. हालेलुया. येशूला अगदी जवळून जाणलेल्या देव प्रीती आहे म्हणून आपल्याला शिकवलेले संत योहान आपल्याला सांगत आहे की प्रीती टाई भीती नाही. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ काय आहे? येशूवर प्रेम करणारा योहान बाकी लोकांना जवळ जाऊन बसायला थोडासा भीती वाटलं तरी हालेलुया योहानला कधी भीती नाही. येशू कोण आहे म्हणून माहिती आहे, येशू बरोबर आहे म्हणून माहिती आहे. हालेलुया. म्हणून योहानला येशूच्या नावाने कुठे पाहिजे तिकडे जायला, काय करायचं ते करायला धाडस आहे. कारण काय प्रीती ताई भीती नाहीये. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोणतरी भेटले ते खूप त्रासातून जात आहे, हालेलुया, घाबरत आहे, हालेलुया, अनेक उपाय जग सांगतात, त्या सर्व उपायापेक्षा सामर्थ्यवान असलेले उपाय आहे देवाच्या प्रीतीने भरणे. हालेलुया. एका व्यक्ती देवाच्या प्रीतीने ज्या क्षणामध्ये भरत आहे त्या व्यक्तीच्या संबंधातील अनेक प्रकारचा गोळी औषध वगैरे आपला बंधू होऊ शकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा आमला आश्रमामध्ये धर्म बहीण सिस्टर प्रार्थनेसाठी आहे. हालेलुया. या सिस्टरांच्या अगदी
यंग वयातील छोटी सिस्टर आहे. काहीतरी काम करताना पडली, तिच्या मणक्याचा तुकडा झाला. Praise the Lord. Hallelujah. त्याबरोबर या सिस्टरांना बीपीचा प्रॉब्लेम आहे, शुगरचा प्रॉब्लेम आहे, साखर एवढं वाढलेलं आहे की डॉक्टर लोकांनी तिला सांगितलेलं आहे की भात सुद्धा फक्त मुठभर भात मात्र घ्यायचं, कोणत्याही प्रकारचा फळ खायचं नाही. Praise the Lord. Hallelujah. तिला सर्दी वारंवार होत आहे, सायलेन्सचा प्रॉब्लेम होत आहे, सर्दी भयंकर आहे. डॉक्टरांनी सांगितलं डोक्यावर तेल लावायचं. Praise the Lord. तिचा केस एक लाकडाप्रमाणे झालं, केसावरती केसामधून रक्त वाहायला चालू केलं, कारण ते सर्व एक स्टिक सारखं झालं. सर्वात पॉवरफुल जे चष्मा आहे ते वापरलं तरी तिला काही दिसत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. या सिस्टर देवा प्रार्थनेसाठी परमेश्वराने तिला एक आशीर्वाद दिले, प्रीतीचा आशीर्वाद. हालेलुया. या सिस्टरांच्या बालपणापासून सिस्टरांच्या आयुष्यामध्ये अशा काही लोक आले होते ज्यांच्याकडून सिस्टरांना खूप त्रास झाला. शाळेत शिकत होते, त्या शाळेतील शिक्षकांच्याकडून वगैरे सिस्टरांना थोडा त्रास झाले होते वाढत्या वयामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही गोष्टी हृदय उघडून बोलता येत नव्हता, म्हणून तिने ते सर्व दाबून दाबून मनामध्ये ठेवले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 10वी मध्ये नापास झाले, कारण जिथे शिकायला जाता येईल तिकडचं वातावरण बरोबर नाही, त्या गोष्टी ती बोलू शकत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तिला तिच्या काकी दम देऊन शिकवणार म्हणून, काकी स्वतः एक शिक्षिका आहे म्हणून काकीच्या घरी तिला पाठवून दिलं घरातील लोकांनी. Praise the Lord. Hallelujah. काकीने तिला एकदम स्ट्रिक्ट असलेल्या एका शिक्षकाच्या हातामध्ये दिले. त्या शिक्षक या मुली बरोबर गैरव्यवहार करायचा प्रयत्न करत होते, म्हणून ती सांगायची की मी त्या माणसांच्याकडे जाणार नाही. तरी घरातील लोकांना वाटायचं की ही आळसी आहे म्हणून नाटक करते, म्हणून जबरदस्त करून तिला पाठवून द्यायचं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थनेच्या वेळी परमेश्वराने त्या बहिणीला, त्या धर्म बहिणीला या सर्व समस्यातून पावणे तासाच्या प्रार्थनेच्या मध्ये एकदम क्लिअर करून दिले. Praise the Lord. माझ्या खोलीतून गेलेली ही सिस्टर ताटभर भात घेऊन जेवली. Praise the Lord. त्या सिस्टरांनी तिला 2 केळी सोलून काढून हातात खायला सांगितलं. हालेलुया. अनेक वर्षाने तिने केळी खाल्ली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिच्या डोक्यावर असा प्रकारे तेल घेऊन ओतले, केस व्यवस्था करून घेतली. हालेलुया. सर्वात मोठा पॉवरफुल चष्मा वापरला तरी काहीही दिसत नव्हता अशी ही सिस्टर दुसऱ्या दिवसातील दिवसामध्ये बिन चष्म्याचा वाचन घेतला आणि तिने त्या दिवसातील प्रार्थनामध्ये मदत केली. Praise the Lord. प्रियानो, देवाचा प्रीती
जगातील सर्वात मोठा औषध आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आम्ही तुमच्या एका दाताला त्रास असलेली एका व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. एका डोळ्याच्या संबंधातील सगळ्या प्रकारचा त्रास प्रभू दूर करून एक डोळा कोणाचा तरी येशू आता एकदम क्लिअर करून देत आहे. कोणतरी एका व्यक्तीला वाढता वयामध्ये डोक फुटलेले एक अनुभव आले होते. डोक फुटले, खूप रक्त वगैरे वाहून गेले. तेव्हा त्या व्यक्तीने एक धक्का घेतले होते. त्या धक्क्याचा परिणाम अजून त्या व्यक्तीमध्ये कार्य करत आहे. येशू आज त्या व्यक्तीला त्या धक्क्यापासून सोडून घेत आहे. पायाच्या गुडघ्याचा खालचा पूर्ण भाग जबरदस्त कायम दुखत आहे अशा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. श्वास घेणे कठीण आहे अशा प्रकारे सर्दी आणि इतर त्रास वगैरे होत आहे अशा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.